तुम्ही सुशिक्षित आहात, हातामध्ये पदव्या आहेत, पण खिशात नोकरी नाहीये. मग तुमचं अभिनंदन. या देशाच्या व्यवस्थेसाठी तुम्ही कोणी आशेचा किरण नाही, तर तुम्ही फक्त एक कॉक्रोच आहात, म्हणजे झुरळ. कान उघडून ऐका. आणि याच कॉक्रोचांनी आता या देशात स्वतःची एक पार्टी स्थापन केली, जिने गेल्या 72हून अधिक तासात संपूर्ण देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाची झोप उडून दिली. सोशल मीडिया उघडा, प्रत्येक ठिकाणी सध्या एकच नाव वादळासारखं घोंघवत आहे: कॉक्रोच जनता पार्टी, म्हणजेच CJP. फक्त 3 दिवसांच्या आत या पक्षाशी देशातले 1 लाखांपेक्षा जास्त तरुण जोडले गेलेत आणि त्यांच्या इंस्टाग्राम पेजनं 20 लाखांपेक्षा जास्त फॉलोअरचा टप्पा पार केलाय. हा आकडा ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली असेल, पण हा कोणताही विनोद नाहीये आणि ही थट्टा तर अजिबातच नाही. हा या देशातल्या करोडो सुशिक्षित बेरोजगारांच्या छातीत वर्षानुवर्ष साठवलेल्या क्रोधाचा, नैराश्याचा आणि संतापाचा तो ज्वालामुखी आहे, जो आता एका व्यंगाच्या रूपाने बाहेर पडलाय. आपण या संपूर्ण व्हायरल वादळाच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला एक 30 वर्षांचा तरुण, ज्याचं नाव आहे अभिजित दिपके. मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असलेला अभिजित हा कोणी साधा सुद्धा सोशल मीडिया युजर नाही, तर तो एक प्रोफेशनल पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट आहे, ज्याने पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर थेट अमेरिकेच्या नामांकित बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्स मध्ये आपलं मास्टर्स ऑफ सायन्सची पदवी पूर्ण केली. राजकीय मेसेज कसे व्हायरल करायचे, देशातल्या तरुणांची नाडी कशी ओळखायची, यात त्याचा हातखंडा आहे. 2020 ते 2022 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीमचा तो एक प्रमुख चेहरा होता आणि 2020च्या दिल्ली निवडणुकीत जो मीम्सचा महापूर आला होता, त्यामागे याच अभिजितचं डोकं होतं. तो दिल्लीच्या शिक्षण विभागाचा कम्युनिकेशनचा एडवायझर सुद्धा राहिलाय. पण अशा या सुशिक्षित तरुणाला अचानक कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करण्याची गरज का पडली? या मागचं कारण ऐकलं ना तर तुम्हीही सुन्न व्हाल. 15 मे 2026 ला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात बोगस डिग्रीशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तिथे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून एक टिप्पणी करण्यात आली की काही बेरोजगार लोक हे कॉक्रोच सारखे असतात, जे सिस्टीम मध्ये, कायद्यामध्ये, मीडियामध्ये आणि RTI ऍक्टिव्हिजम मध्ये घुसतात. नंतर कोर्टानं यावर स्पष्टीकरण दिलं की ही टिप्पणी देशातल्या प्रामाणिक बेरोजगार तरुणांसाठी नव्हती, तर बोगस पदव्या घेणाऱ्यांसाठी होती. तर तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आधीच नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्यामुळे, रेल्वे, MPSC, UPSCच्या परीक्षा वेळेवर न झाल्यामुळे, वर्षानुवर्ष परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे डिप्रेशन मध्ये गेलेल्या आणि आत्महत्या करायच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशातल्या तरुण पिढीच्या जखमेवर या कॉक्रोच शब्दानं थेट मीठ चोळायचं काम केलंय. सुशिक्षित तरुणांना व्यवस्थेने कीड किंवा कीटक समजावं, हाच रोज अभिजित दिपकेने ओळखला. त्याने 16 मे रोजी Xवर उपरोधाने एकच वाक्य लिहिलं की काय होईल जर देशातले सगळे कॉक्रोच एकत्र आले तर. आणि बघता बघता त्याने कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक गुगल फॉर्म आणि वेबसाईट सुरू केली. अभिजितनं या तथाकथित पक्षात सामील होण्यासाठी ज्या अटी आणि पात्रता ठेवली, ती आजच्या तरुण पिढीच्या थेट काळजाला आरपार भिडून गेली. त्याने लिहिलं की या पक्षाचे सदस्य तेच होऊ शकतात जे बेरोजगार आहेत, जे आळशी आहेत, जे 24 तास इंटरनेटवर असतात, म्हणजेच क्रॉनिकली ऑनलाईन आहेत, आणि ज्यांच्याकडे स्वतःचं दुःख मांडण्याची, सिस्टीमच्या नावाने रडण्याची ताकद आहे. हा सिस्टीमच्या तोंडावर मारलेला असा एक जबरदस्त टोमणा होता की बघता बघता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद सारख्या दिग्गज नेत्यांनीही या आंदोलनाला सोशल मीडियावर जाहीर पाठिंबा दिला. सुरुवातीला हा एक विनोद वाटत होता, एक मजेचा भाग वाटत होता, पण आज या चेष्टा मस्करीचा विषय राहिलेला नाही. आज हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय आणि सामाजिक विमर्श बनलाय, ज्याने पेपर लीक, बेरोजगारी, सरकारी उदासीनता आणि तरुणांच्या मानसिक तणावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश तुम्हाला हसवायचा किंवा कुठला तरी ट्रेंड दाखवायचा नाहीये, तर तुमचे डोळे उघडायचे आहे. विचार करा, आज देशातला तरुण डोळ्यात तेल घालून रात्र रात्र जागून उपाशी पोटी अभ्यास करतोय.
आई वडील आपल्या रक्ताचं पाणी करून पोरांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतात, पण शेवटी काय मिळतं? कधी परीक्षा व्हायच्या आधीच पेपर फुटतो, कधी वर्षानुवर्ष निकाल लागत नाही, तर कधी वयाची मर्यादा संपून जाते. आणि जेव्हा हाच हातात झालेला तरुण रस्त्यावर उतरून आपल्या हक्काची नोकरी मागतो, तेव्हा त्याच्यावर लाठ्या उगारल्या जातात, त्याला गुन्हेगार ठरवलं जातं आणि शेवटी व्यवस्थेकडून त्याला कॉक्रोच म्हणून हिणवलं जातं. कॉक्रोच जनता पार्टी हा एक फक्त डिजिटल ट्रेंड नाहीये, तर तो या देशातल्या सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना आणि संपूर्ण सिस्टीमला विचारलेला एक धारदार आणि थेट प्रश्न आहे की आम्हाला आमचा हक्क, आमची नोकरी, आमचा सन्मान कधी मिळणार? जो तरुण या देशाचं भविष्य बदलू शकतो, त्याला तुम्ही कीटक समजण्याची चूक कशी करू शकता? तुम्हाला काय वाटतं? या देशातल्या सुशिक्षित तरुणांची अवस्था खरंच या व्यवस्थेने कॉक्रोच सारखी करून ठेवली आहे का? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याला भिडला असेल तर घरात शांत बसू नका. हा व्हिडिओ प्रत्येक बेरोजगार मित्रांपर्यंत, प्रत्येक ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून झोपलेल्या व्यवस्थेला जाग येईल. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.